नमस्कार मित्रांनो, आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक मोठा काळा दिवस म्हणावा लागेल. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला असा हा सप्तहिंद केसरी सचिन चव्हाण वाई 81 यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच आज देवाघरी गेला. काल पण एक दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेमध्ये बघिरा नावाचा नंदी जो आहे तो सुद्धा देवाघरी गेला. सलग 2 दिवसामध्ये 2 नंदी देवाघरी गेले. या दोघांच्या आत्म्याला शांती लाभो. आपल्या फॅमिलीकडून, आपल्या बैलगाडा शर्यत प्रेमींकडून, बकासूर प्रेमीकडून खूप साऱ्या भावपूर्ण श्रद्धांजली. सुरुवात करतोय आज भुईंज या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे. या ओपनच्या मैदानामध्ये बकासूर आला आहे. बकासूर गटसुद्धा पास झालेला आहे. आणि आज 1 नंबर कुणीही करू द्या, आज सगळ्यांनी रायफल 81 आणि बघिरा यांच्यासाठी गुलाल मिळवून देऊन खरी श्रद्धांजली द्यायची आहे. सुरुवात करूया आपण गट क्रमांक 1 पासूनच. गट क्रमांक 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा, असा हा अजय शेठ कारोंडे यांचा चिक्या. आणि त्या चिक्यासोबत पळाला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असे किरणप्पा शालगाव कालगावकर, उत्तम शेठ गवळी यांचा हिंद केसरी रैना आणि चिक्या यांची गाडी आज सेमीसाठी पात्र केलेली आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हिंद केसरी असलेले असे हे भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आणि या ड्रायव्हरांनासुद्धा. आजच्या मैदानामध्ये भुईंच्या ओपनच्या मैदानामध्ये बकासूर आला आणि बकासूरने आज गट क्रमांक 4मधून निकाल घेतलेला आहे. आणि बकासूरचा आज पहिरा होता रणजित अर्थ मोवर्स सातारा यांचा वकील पळाला. वकील आणि बकासूर ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे. आज आकू ड्रायव्हर अपशिंगेकर यांनी आज सुंदर अशी गाडी जी आहे ती पळाली बकासूरची. आज बकासूर 1 नंबर करेल का? आज बकासूर गुलाल करेल का? जरी बकासूरने गुलाल जरी मिळवला तरीही रायफल 81साठीच एक श्रद्धांजली खरी असेल. खूप आठवण येते या रायफल 81ची. गट क्रमांक 3चा निकाल. 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी अरबवाडी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. रुद्रा आणि आंबवडेकरांचा गवळ्या पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे सेमीसाठी पात्र. आजच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या भुईंज मैदानामध्ये गट क्रमांक 4मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंद केसरी महान भारत केसरी सुंदर उर्फ बॉस पळाला. आणि त्या बॉससोबत पळाला किन्हीकरांची आन बान आणि शान रायबा पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. भैया केलेली आहे भैया ड्रायव्हर यांनी. आजच्या मैदानामध्ये चांगली गाडी पळाली. जरी या गाडीने 1 नंबर जरी केला किंवा गुलाल जरी मिळवला तरी रायफल 81ला खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. कारण सुंदर बॉस आणि रायफल 81 खूप वेळा मैदानामध्ये एकत्र पळालेले आहेत. आणि सुंदरलासुद्धा आज कधी वाटवत असेल की आज आपला दोस्त, आपला भाऊ देवाघरी गेला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल. 5मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी पैलवान अभिजित भैया पवार, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला. आणि त्या सर्जासोबत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्मर चिंचाळे, एकनाथदादा यांचा कंदूरचा राजा आणि वेगाचा शेवट सर्जा यांची गाडी जी आहे सेमीसाठी पात्र केली. ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा यांना. आजच्या मैदानामध्ये
गट क्रमांक 6चा निकाल. 6मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचं मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये 2 नंबरचा थारचा मानकरी झालेला होता. असा हा तारगावकरांचा रुद्रा पळाला आणि त्या रुद्रासोबत पळाला बागडशेठ. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 7चा निकाल काय समजलेला नाही आहे. 8चा निकाल घेतो आहे. 8मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी देगावकरांचा पिस्तूल पळाला आणि त्या पिस्तूलसोबत पळाला पुसेगावकरांचा पाखऱ्या आणि पिस्तूलची गाडी सेमीसाठी पात्र. ड्रायव्हरचं नाव काही समजलेलं नाही आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी शिवतर यांच्या नावाने गाडी पाळली. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. बैलांची नावे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि ड्रायव्हरांचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल. 10मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी शाहीर ग्रुप पांडे यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ते ननेगावकरांचा धोनी पळाला आणि पांडेकरांचा शाहीर पळाला. शाहीर आणि धोनीची गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 11चा निकाल. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्याचं नाव 7 समुद्र पार करणारा असा हा अक्षय मोरे गोडोली यांचा सातारा एक्सप्रेस बलमा पळाला आणि त्या बलमासोबत भवानी पळाला कोरेगावकरांचा. सुंदर अशी गाडी राहुल ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. खूप आठवण येत आहेत. आज बलमाची आणि रायफलची गाडीसुद्धा पळाली होती, परंतु आज बलमालासुद्धा वाटत असेल की आपला दोस्त आपला भाऊ आज देवाघरी गेला. त्याने आज बलमानेसुद्धा गुलाल मिळवून त्याला खरी भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी किंवा 1 नंबर मिळवून तरी. गट क्रमांक 12चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी जीवा टॅलेंट ग्रुप क्षेत्र माऊली यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 13चा निकाल घेतो आहे. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी पांडेकरांचा पैलवान पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 14चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडीने सुट्टा निकाल घेतलेला आहे. सोन्या ग्रुप पांडे यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. पांडेकरांचा सोन्या पळाला आणि रायफल पळाला. हा रायफल वेगळा आहे. त्या रायफलने आज नावाप्रमाणे त्या रायफलला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी. गट क्रमांक 15चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी मोराळे मायनीकरांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. मोराळे मायनीकरांचा सम्राट पळाला आणि सम्राटसोबत वजीर पळाला. सुंदर अशी गाडी प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 16चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी बावधनकरांच्या आणि भुईंजकरांच्या नावाने गाडी पळाली. उत्तम शेट गवळी किरणप्पा शालगाव कालगावकरांचा बाजी पळाला आणि त्या बाजीसोबत सर्जा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 17चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी नुने मर्डेकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बब्या पळाला. नोनेकरांचा मर्डेकरांचा सर्जा आणि बब्या नोनेकरांचा सेमीसाठी पात्र गाडी सोन्याड्यावर यांनी केली. आजच्या मैदानामध्ये 18चा निकाल. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी सेमीसाठी पात्र. बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत. गट क्रमांक 19चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज नांदोळकरांचा वजीर पळाला आणि तसेच कुडाळकरांचा रायफल पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 20चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला संघर्ष योद्धा असं म्हटलं जातं असा हा शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट पळाली आणि मसूर वाघेश्वरकरांचा शंभू पळाला. शंभू आणि बुलेटची गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 21चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी येडा रायना पळाला आणि त्या रायनासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगा. गाडी सेमीसाठी पात्र केली अक्कू ड्रायव्हर अपशिंगेकरांनी. हे होते 1 ते 21चे निकाल. मैदानामध्ये किती गट पळणार आहेत हे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मैदान जे आहे ते P3 लाव या चॅनेलवरती चालू आहे आणि आज बकासूर वेगाचा शेवट सर्जा, कारुंडेकरांचा चिक्या, कंदूरचा राजा, वेगाचा शेवट सर्जा, निसर्ग गार्डन कात्रज, थार मानकरी रुद्रा असे बरेच सारे रायना असेल खूप सारे नंदी आज मैदानामध्ये टॉपचे पळण्यासाठी आलेत आणि आज खऱ्या अर्थाने कुणीही 1 नंबर करो त्यांनी रायफलला आज भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी सगळ्या महाराष्ट्राने.
काळा दिवस बैलगाडा शर्यत क्षेत्रातील आजचा.